जयप्रकाश दांडेगावकर यांचा आदिवासी समाज संवाद मेळावा आज वाई गोरक्षनाथ येथे संपन्न। आज वसमत विधानसभेमधील वाई गोरक्षनाथ येथे शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आदिवासी समाज संवाद मेळावा ठेवला होता। या मेळाव्यास आदिवासी बांधव मोठ्या संख्येने वाई गोरक्षनाथ येथे उपस्थित होते। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्या व आमदार संतोष टारफे यांच्या नेतृत्वाने तसेच माननीय सतीश पाचपुते, गणाजी बेले, माननीय दिलीप चव्हाण, माननीय अंबादास मामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संवाद मेळावा संपन्न झाला। संवाद मेळाव्याला शेकडो कार्यकर्त्यांसह आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व माजी आमदार संतोष टारफे यांनी केला व येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाज कशा प्रकारे काम करेल याचा आढावा कळमनुरीचे माजी आमदार संतोष टारफे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला। आज वसमत येथे माननीय माजी मंत्री दांडेगावकर साहेब यांनी आदिवासी समाजाचा एक संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। खरं म्हणलं तर आदिवासी समाज हा पूर्वीपासूनच महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे आणि हा आदिवासी समाजची प्रश्नाची जाण ही महाविकास आघाडीला निश्चित आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी दांडेगावकर साहेब सारखा एक चांगला माणूस या जिल्ह्यामध्ये निश्चितच असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सर्व आदिवासी बांधवांना त्यांना म्हणजे आवाहन केलेलं आहे की माननीय दांडेगावकर साहेब यांना महाविकास आघाडीने जर तिकीट दिलं तर त्यांच्या मागं ताकदीनं आपण सर्वांनी उभं राहावं आणि निश्चितच ते आमच्या विनंतीला मान देतील याची आम्हाला अपेक्षा आहे।